नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव सांगा सर, पूर्ण डिटेल. भाऊसाहेब बजरंग तराळ, राहणार बेलपांढरी, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. सर तुम्ही आता हे तुमचं साधारणतः गहू दिसतोय सर. हो, ह्या गव्हाला काय काय यूज केलं सर तुम्ही? काय ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्ह झाईम आणि मॅक्स. हां, असं का? मोदी केअर. कोणाच्या माध्यमातून घेतलं सर? ते दीपक गव्हाणे. असं सर, तुम्हाला ॲक्च्युअली याच्यामध्ये रिझल्ट काय दिसतोय बरं साधारणतः? काय वाटतंय तुम्हाला? फुल गव्हाला कलर पण आहे, हां हां, जसा पाहिजे तसा आहे की नाही. हा, गहू पोटरे ते वंबी पण काढताना म्हणजे अशी चकमकच काढून राहिली जशी. हा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं बरं मार्केटमध्ये आणि मोदी केअरच्या प्रॉडक्टमध्ये काय वाटतं बरं? असं रिझल्ट आहे ना असं म्हणता येत नाही. रिझल्ट असं का? फुल रिझल्ट म्हणजे चांगल्या प्रकारे तुमच्या गव्हाला ह्या ठिकाणी बदल झालेला दिसतोय आपल्याला. नंबर बदल झाला, एक नंबर चांगल्या प्रकारे. असं सर, किती एकर गहू आहे साधारणतः तुमचा? आपला 4 एकर. 4 एकर गहू. 4 एकर गहू मध्ये साधारणतः खर्च किती झालेला आहे? याला साधारणतः माझ्या मते औषधाचा खर्च किती झालाय? मोदी केअरचे प्रॉडक्ट घेतले तुम्ही, त्याचा खर्च किती झालाय साधारणतः? औषधाचा खर्च झाला असेल याला 3,000 रुपये. 2,500-3,000 रुपये झाला. 2,500-3,000 रुपये. 2,500-3,000 मध्ये तुम्हाला एक समाधान वाटतंय बा साधारणतः मोदी केअरचे प्रॉडक्ट वापरून? चांगला जर बाहेर कृषी उद्योग समजा कृषी सेवा केंद्रामध्ये जर घेतली असते औषध, ती माझ्या मते कमीत कमी 5 ते 6,000 झाले असते. का 6,000 पुढेच औषध झाले असते. 6,000 पुढे झाले असते. हे आपले कांदे झाले, गहू झाला 2,500-3,000. निश्चितच तुम्हाला या ठिकाणी खूप बेस्ट असा रिझल्ट आलेला आहे. ओके ओके, एकच नंबर रिझल्ट तुमचं सर. साधारणतः काय सांगता बरं मोदी केअरच्या प्रॉडक्ट बद्दल? नेमकं असं काय बहिणी नेमकं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून जर शेतकऱ्यांना, तुमच्या भागातील काही लोकांना काय संदेश देता याच्या माध्यमातून? गावावर तुमचा रिझल्ट आलेला आहे, तुम्ही काय संदेश देता? सांगू ना मी, मोदी केअरचे बाबा स्वस्त औषध आहे, शिवाय रिझल्ट भारी. एक नंबर रिझल्ट येतोय. आज समजा एवढा गहू आहे, कांदा आहे 2-3 एकर, गहू आहे 4-5 एकर, पण एकच नंबर रिझल्ट आलेला आहे. 2,500ची किमती काहीच नाही. असं निश्चितच मित्रांनो, सर्वांना या ठिकाणी आपल्याला हे सांगायचं आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांचे शेतकरी मित्र पण या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत. ते पण सातत्याने त्यांच्यासोबत असतात. त्यांचा पण कांदा आहे, त्यांना पण आपण औषधं दिलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ते पण या ठिकाणी आहेत, ते पण ह्या गावाविषयी काय बोलतात त्यांच्याशी. सर, तुमचं नाव सांगा. हा हा, तुमचं गाव? बेलपांढरी. सर, काय वाटतं बरं तुम्हाला? आपण भाऊसाहेब तराळ यांना औषध दिलंय, काय वाटतं बरं सर यांचं गाव? बाकीच्या गावापेक्षा हा गहू खूप चांगला आहे. हा हा हा, काय मला माहित नाही, पण मोदी औषध खूप गहू चांगला आहे. ओके ओके. बाकीच्या गावापेक्षा खूप चांगला आहे. म्हणजे बेलपांढरी शहरामध्ये खूप असा बेस्ट रिझल्ट दिसतोय आपल्याला. साधारणतः मोदी केअर प्रॉडक्टचा यूज करून गावावर एक खूप छान रिझल्ट आलेला आहे. गावाची एकदम मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी एक मराठी भाषेमध्ये म्हटलं तर एक चूड पण मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि अगदी कमी खर्चात ह्या ठिकाणी दिसतो. आपण त्यांच्यासोबत अजून एक त्यांचे मित्र आहेत, त्यांच्याशी पण संमत साधणार. बोला सर, तुमचं नाव सांगा. नाव सांगा. असं भाऊसाहेब. हा, तुम्ही राहणार बेलपांढरी. सर, गावामध्ये काय वाटतं बरं तुम्हाला बदल? कलर चांगला आहे ना असं? ओके ओके. चांगला आहे. वंबीला बिट्टीच बघ वंबी. हो सर, ओके. निश्चितच मित्रांनो, आणि आपण त्यांचं गावावरच निश्चित नाही, पण साधारणतः आपण ह्या ठिकाणी त्यांच्या कांद्याच्या पण प्लॉटवर चर्चा करणार आहोत. साधारणतः कांद्याला पण आपण रिझल्ट दिला आहे. आता कांद्याविषयी पण, ते कांद्याचे पण जर बघितलं तर कांद्याचे पण चांगले प्रगतशील शेतकरी आहे. साधारण मोठ्या प्रमाणात त्यांनी कांद्या पण या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्याशी आपण कांद्याविषयी पण चर्चा करणार आहोत. तेच शेतकरी आहे सर, त्यांचाच कांदा या ठिकाणी आहे. आपण कांद्याविषयी पण त्यांची चर्चा करणार आहोत. हा, ओके. तर सर, आता हा कांदा गहू पण तुमचा ह्या ठिकाणी समोर दिसतोय. गहू आहे ह्या ठिकाणी समोरच, तुम्ही कांदा आहे, कांद्याला पण त्याच औषध यूज केलंय. कांद्याला काय काय मारलं सर तुम्ही? कांद्याला हेच मारलं, मॅक्स ऍक्टिव्हिटी. प्रमाण किती मारलं? 20 ml. हा हा हा, 15 ml चा असं प्रमाण घेतलं साधारणतः. तिने ऍक्टिव्हिटी 15, ऍक्टिव्हिटी 10 आणि मॅक्स 15 आणि झाईम 15 घेतलंय. हा, तुमच्या कांद्यामध्ये जर साधारणतः आपण एक मंथ, साधारणतः कांद्याला 1 मंथ अगोदर कांदा एकदम खूप खराब होता आणि आता जस्ट आपल्याला करपा होता. आता कांद्यामध्ये काय बदल झालाय बरं तुम्हाला? साधारणतः काय वाटतंय? कलर घेतला, मानका म्हणजे
पोचला पण आणि वाढ जास्त झाली कांदे. या असं बा मन काय कांद्याची वाढ पान तुम्ही किती झाली. मन का बा असं ही पान कांदे कधी या असं मन त्याला जर जास्त आला नाही का? हा हा मग वाढ मनका किती जाड झाला अंगठ्यावानी मनका झाला. हे हे बघा मित्रांनो, सर्वांना आपल्याला हाच संदेश द्यायचा आहे की बुवा हे शेतकरी प्रवर्ग आहे, शेतकरी प्रवर्ग आज सांगतोय की कांद्याचा आज मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कांद्याला पण एकदम असा बेस्ट रिझल्ट आहे. मोदी केअरचे प्रॉडक्ट खूप छान आहेत आणि त्यांच्याशी आपण या ठिकाणी आला म्हणलं आलाच हा, म्हणलं कारण की शेतकरी हा कधी पण कोणतेही प्रॉडक्ट असू किंवा कधी हा शेतकरी म्हणजे कधी हे खोटा न बोलणारा व्यक्ती आहे की ती नेहमीच चांगला संदेश देत असतो. आपण या ठिकाणी त्यांचा मोठ्या प्रमाणात कांदे आहेत, गहू आहे, त्यांच्या सगळ्याच प्लॉटवर खूप बेस्ट रिझल्ट आहे.